Today we will start with multiplication of two matrices. बघा, ज्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय त्या केसमध्ये दोन रूल्स महत्वाचे आहेत आपल्यासाठी. ओके, सो लेट से वी हॅव अ मॅट्रिक्स ए विथ एलिमेंट ए आय जे आणि इट्स ऑर्डर इज एम इंटू पी. हा पहिला मॅट्रिक्स आहे आपला. आणि दुसरा ओके, सेकंड मॅट्रिक्स okay, second matrix B is a second matrix in which element Bij and order of this matrix is P into N. ठीक. आता इथे मी लागलं तर याला असं याचे जे ऑर्डर आहेत ना त्या वेगळ्या कलर मध्ये लिहितो या दोन व्हॅल्यूज. Let's say this is P and this is also P. Okay. So matrix multiplication is possible when either order of the matrices is same or second case important आहे हे जर असेल तरच पॉसिबल होणार आहे. सो नंबर ऑफ columns in matrix A is equals to number of rows in matrix B. So या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं ओके, या केसमध्ये जर ऑब्झर्व केले तुम्ही ओके इथे हे जे वरती जे आपण एक्झाम्पल कन्सिडर करतो त्याच्यामध्ये सो हिअर ऑर्डर ऑफ नंबर ऑफ रोज किती आहेत पी आहेत आणि इकडे नंबर ऑफ कॉलम किती आहे पी सॉरी नंबर ऑफ कॉलम किती आहेत पी आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत पी. या दोन व्हॅल्यू ज्या वेळेस सेम असतील या पहिल्या मॅट्रिक्सचा नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा नंबर ऑफ रो ह्या दोन व्हॅल्यू ज्या वेळेस सेम असतील त्या केसमध्ये फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग आता दुसरी जे केस आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची की ठीक आहे म्हणजे आपण आता यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो पण जो काही रिझल्टंट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजेच मी काय करतोय सी हा रिझल्टंट मॅट्रिक्स आहे ज्यावेळेस मी ए इंटू बी हे दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय करतो त्या केसमध्ये तो ऑब्झर्व जर केलं तुम्ही सी मधले एलिमेंट जे आहेत ते आपल्याला असे डिनोट करता येतील सी आय जे इक्वल्स टू ए मधले एलिमेंट काय होते एक मिनिट लेट्स से C is the my resultant matrix. So A मधले एलिमेंट बघा मी कसे लिहित होतो ए आय जे एम क्रॉस पी. सो इथे काय येणार तुमच्याकडे ए आय जे एम बाय पी हा पहिला मॅट्रिक्स आहे याला आपण मल्टिप्लाय करतोय दुसऱ्या मॅट्रिक्स सोबत आणि तो मॅट्रिक्स काय बी आय जे पी बाय एन हा मॅट्रिक्स आहे. आता या दोघांचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होणार आणि जो रिझल्टंट मॅट्रिक्स आपल्याकडे येणार आहे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जो रिझल्टंट मॅट्रिक्स आपल्याकडे येणार सो equals to let's say the element of resultant matrix are C I J then आता इथे बघा हा जो नवीन मॅट्रिक्स बनतोय आपला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याची जे काही ऑर्डर आहे ती काय येणार बघा हा आणि ही व्हॅल्यू सेम आहे सो ह्या दोन्ही नाही राहणार मग राहिल्या कुठल्या व्हॅल्यू एम आणि एन
इथे काय येणार तुमच्याकडे M क्रॉस N हा असेल तुमचा रिझल्टंट मॅट्रिक्स. आता हे जर नसेल कळालं थेरॉटिकली काही प्रॉब्लेम नाहीये, आपण एक्झाम्पल घेऊन हे समजून घेऊयात. पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल ओनली वेन नंबर ऑफ columns in a first matrix is equals to number of rows in second matrix. Only in that case we can multiply two matrices. आता एक्झाम्पल वरतून बघा, पहिले सिंपल सिंपल एक्झाम्पल घेऊयात. So first example, okay. So A is the matrix with element 2, 4 and B is the second matrix. B is the second matrix in which order is, let's say 1 and 5 are the element. Now tell me the order of first matrix. Anyone? Please tell me the order of matrix A. One by two. 1 by 2. Correct. Okay. So one row, so order of this matrix is 1 row and 2 column. Now the order of second matrix is, here you can clearly see 1 and 5. So there are 2 rows and 1 column. Now can anyone tell me what will be the order of the product of this matrix? अरे बाळांनो, इकडे बघा. हा नंबर आणि हा नंबर जर सेम असेल तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं. ओके. आणि दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आपल्याला, तर जो काही आपला रिझल्टंट मॅट्रिक्स येणार आहे त्याच्यामध्ये हा जो नंबर राहिलाय हा आणि हा जो राहिला हा, ही त्याची ऑर्डर येणार आहे. मग या केसमध्ये तुमच्याकडे हा मॅट्रिक्स काय दिलाय, फर्स्ट मॅट्रिक्स दिलाय. आता A इंटू बी जर मला फाइंड आउट करायचं असेल, सो मी काय करणार, so I will write first 2, 4 is my first matrix, multiply by second matrix, that is 1, 5. Okay. Now what is the process? Here we are going to multiply component by component. मग हा फर्स्ट रो घ्यायचा आणि इकडला फर्स्ट एकच कॉलम आहे त्याच्यामुळे एक कॉलम घेतला. आता रिझल्टंट मॅट्रिक्स जो आपल्याला मिळणार दॅट इज हा जो 2 आहे, हा जो 2 दिसतोय तुम्हाला, याला मल्टिप्लाय करायचं कुणासोबत, 1 सोबत. ओके. सो हियर 2 इंटू 1 प्लस हा जो दुसरा आहे सेकंड जो आहे 4, तो याला मल्टिप्लाय करायचंय 5 सोबत. मग इथे किती येणार, 4 इंटू 5. आणि हा जो काही तुमचा रिझल्टंट मॅट्रिक्स येतोय शेवटी, तो किती येतोय, 2 प्लस 9 दॅट इज इक्वल्स टू 11. ओके. आणि याची ऑर्डर किती आली आहे, 1 बाय 1. आता मी तुम्हाला मगाशी इथे सांगत होतो की नंबर ऑफ हे काय आहेत, तर कॉलम आहेत आणि इथे काय नंबर ऑफ रोज आहेत. या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं. मग यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर रिझल्टंट मॅट्रिक्स काय येतो, तर काउंट ऑफ नंबर ऑफ रोज इन फर्स्ट मॅट्रिक्स अँड काउंट ऑफ नंबर ऑफ कॉलम इन सेकंड मॅट्रिक्स. म्हणजे हा 1 आणि हा 1 राहणार. सो हा जो रिझल्टंट मॅट्रिक्स आलाय त्याची ऑर्डर किती आहे, 1 बाय 1. हे जर नसेल कळालं, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. लेट्स से सेकंड एक्झाम्पल. Suppose P is the matrix with the element 1, 2, 4 and Q is the another matrix with the element 3,
5, 2. Okay. Now resultant matrix, that is R, can be find as P into Q. So first I will write the 1, 2, 4, that is first matrix, and I will write second matrix here, 3, 5, 2. So when we are going to multiply, so first consider row. Okay. Now consider this row is going to multiply this column. ओके. मग या रो मधला हा जो पहिला जो काही नंबर आहे हा 1, तो कुणासोबत मल्टिप्लाय होणार, 3 सोबत. सो हियर वी विल गेट 1 into 3 प्लस, आता दुसरा एलिमेंट कुठला आपला, 2 and 5. Now we are going to multiply 2 into 5. Okay. Again plus, now last element. Okay. So last element. So here 4 is going to multiply with 2. So 4 into 2. हे इथपर्यंत आले. त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये बघा काय करतोय आपण. 1 into 3, 3 plus 2 into 5, 10 plus 8. So this will give us 21. So this is my new matrix after multiplication. आणि याची ऑर्डर किती येते, 1 by 1. ओके. आता हे एक एक्झाम्पल तुम्ही प्लीज ट्राय करा. व्हॉट्सअपला पाठवायचं असेल तर व्हॉट्सअपला पाठवा, नाही तर डायरेक्टली डिक्टेट जरी केले इथे आन्सर तरी चालेल. लेट्स से ए इज अ मॅट्रिक्स विथ एलिमेंट 2, 3 and B is the matrix with element 5, 4. So you have to find the product of this matrix. Let's say C is the matrix, resultant matrix of product of A into B. मग पहिले तुम्ही A लिहा 2, 3 आणि नंतर काय लिहिणार, 5, 4, आणि या दोन्हींचं काय करायचं तुम्हाला, प्रोडक्ट. ट्राय करा, चुकलं तरी चालेल, चुकीचं आन्सर सांगितलं तरी चालेल. Uh, 22 1 by 1 order. ओके. पहिले काय केलंय, 2 into 5 केलंय प्लस 3 into 4. Plus 3 to 4. करेक्ट. नेक्स्ट काय येणार मग तुझ्याकडे, 10 plus 12 आणि फायनली किती आलं तुझं, 22. व्हेरी गुड. हा, कुणी सांगितलंय, कळाले का सर्वांना? हो सर. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये एक रो आणि एकच कॉलम होता. जर आपल्याकडे वेगळं जर एक्झाम्पल असेल, लेट्स फोर्थ एक्झाम्पल घेतोय. माझ्याकडे ए हा मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये 2, 4 हे एलिमेंट आहे, अँड बी हा मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये 3, 2, 5 हे एलिमेंट आहे. आता यांचं प्रोडक्ट पॉसिबल होणार काय, त्यांचं प्रोडक्ट पॉसिबल होईल का, नाही. रिझन काय देता येईल, नंबर ऑफ rows of A is not equals to number of columns. सॉरी हा उलट लिहिले मी, सॉरी. इथे काय येणार, कॉलम्स. ओके, of A and number of rows of B किंवा इन बी हे इक्वल नाहीये, त्याच्यामुळे यांचं प्रोडक्ट पॉसिबल होणार नाहीये. सिमिलरली अजून एक एक्झाम्पल बघूयात, 5. लेट्स से P इज द मॅट्रिक्स विथ एलिमेंट 2, 4, 3, 5 and Q is the another matrix with element 1, 5. Okay. So does the product of this matrix possible? No.
ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/2 अँड ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1/2. मग आता इथे ऑब्झर्व करा, ही जर व्हॅल्यू बघितली, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे का? नाहीये. मग अगेन रिझन लिहिताना काय लिहिणार तुम्ही? सेम रिझन लिहायचं आपल्याला. काय येणार? नंबर ऑफ कॉलम्स इन ए इज नॉट इक्वल्स टू नंबर ऑफ, सॉरी ए नाही आहे, पी येतो, इन पी नंबर ऑफ रोज इन क्यू. ओके. सो नॉर्मली आता तुम्हाला जेवढे काही एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबलच होतं. ओके. इन केस एमसीक्यू फिल इन द ब्लँक्स मध्ये जर क्वेश्चन आला, तिथे जर विचारलं की मल्टिप्लिकेशन साठी कंडिशन काय, तर नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स, हे असलं पाहिजे. ओके. मग आता याच्यावरती अजून बरेचसे टाइप्स आहेत आपल्याला, जे की याचे एक्झाम्पल डिस्कस करायचे. सो वन बाय वन डिस्कस करूया. आता पहिलं जे एक्झाम्पल बघितलं होतं आपण, त्याच्यामध्ये ए हा मॅट्रिक्स होता ज्याच्यामध्ये एक कॉलम दिला होता 2 4, आणि बी हा मॅट्रिक्स होता ज्याच्यामध्ये, सॉरी, रो दिला होता पहिल्याच्यात, आणि हा कॉलम मॅट्रिक्स होता 3 5. सो याचा जो काही रिझल्टंट मॅट्रिक्स येत होता ए इंटू बी, तो किती येत होता? 2 4 आणि इकडे 3 5. सो रिझल्टंट मॅट्रिक्स आपला काय येत होता? 12 प्लस 20 दॅट इज इक्वल्स टू 22. हे आपण ऑलरेडी बघितलं, हा 1 बाय 1 आलाय. पण जर असं जर असेल, लेट से ए इज माय फर्स्ट मॅट्रिक्स इन विच आय हॅव, सॉरी, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स विथ 4 एलिमेंट 2 4 1 5, हे जर आहे, अँड बी इज माय सेकंड मॅट्रिक्स विथ एलिमेंट 7 2, यांचं मला प्रोडक्ट करायचं आहे. आता बघा, तुमचा रिझल्टंट मॅट्रिक्स काय येतो ना, हे तुम्हाला पहिले कळालं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय करणार? ओके. त्यासाठी तुम्ही काय करणार, याची ऑर्डर जर बघितली, दॅट इज 2/2 अँड ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/1. सो हियर यू कॅन क्लिअरली ऑब्झर्व नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. मला फक्त रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर काय येईल हे सांगा, कोणी पण एक जण सांगा. 2/1. व्हेरी गुड. 2/1 म्हणजे हा 2 आणि हा 1 हा रिझल्टंट मॅट्रिक्स येणार. 2/1 म्हणजे किती? 2 रोज असणार आहेत त्याच्यामध्ये. सो लेट से दीज आर माय 2 रोज अँड 1 कॉलम. ओके. आता यांचं ज्यावेळेस प्रोडक्ट करायचं त्यावेळेस जी प्रोसेस आहे, आधीच्या याच्यात एक कॉलम एक रो होता तर लगेच मिळालं. यामध्ये थोडं वेगळं वेगळं इन द सेन्स सेमच प्रोसेस करतोय. 2 4 1 5 पहिले लिहून घ्यायचंय, आणि सेकंड मॅट्रिक्स जो आहे 7 2 हा इथे लिहिलाय. आता या स्टेप्स वरती प्लीज व्यवस्थित लक्ष द्या. काय करणार आहात तुम्ही? हा जो फर्स्ट रो आहे, हा फर्स्ट रो या फर्स्ट कॉलम सोबत 1 मल्टिप्लाय करणार. मागच्या एक्झाम्पल मध्ये जसं केलं होतं तसंच एक्झॅक्टली सेम वे मध्ये. ओके. मग आता इथे काय येणार, तर हा 2 आणि 7 मल्टिप्लाय करणार तुम्ही. 2 इंटू 7 प्लस 4 इंटू 2. हे झालं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम साठी. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करणार आहात तुम्ही, म्हणजे इथे हा जो पहिला एलिमेंट आलाय आपला, आता हा दुसरा जो एलिमेंट येणार आहे तो कसा येणार आहे? आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झालाय, इकडे तर अजून काही नाहीये, मग याच्याकडे अजून एक रो आहे, तर मग आपण काय कन्सिडर करणार? सेकंड रो अगेन दिस कॉलम. मग सेकंड रो जर म्हणलं तर 1 इंटू 7 येणार. सो 1 इंटू 7 प्लस 5 इंटू 2. ओके. आणि फायनली आपल्याकडे रिझल्ट काय येणार याच्याकडे, तर 14 प्लस 8, त्यानंतर 7 प्लस 10, आणि हे जर ऍड केलं तर आपल्याकडे दोनच व्हॅल्यू येतात. ही येते 22 आणि इकडे किती येते? 70. आणि हा मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे तुमची? 2/1, 2 रोज 1 कॉलम. क्लिअर आहे सर्वांना? ओके. नो रिप्लाय म्हणजे क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. पी हा मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये 2 3 4 5 हे दोन एलिमेंट दिले,
अँड क्यू हा दुसरा मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये एलिमेंट आहेत 1 0 2 5. आता इथे तुम्हाला काही बघण्याची गरजच नाही ऑर्डर, कारण की स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ज्यावेळेस स्क्वेअर मॅट्रिक्स असेल डायरेक्टली तुम्ही मल्टिप्लिकेशन करायला लागेल, त्याची ऑर्डर काय आहे ते चेक करत बसायची गरज नाही. मग आता लेट्स से रिझल्टंट मॅट्रिक्स आर आपल्याकडे मिळतोय पी इंटू क्यू केल्यानंतर. सो फर्स्ट आय विल राईट डाऊन द एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स पी, दॅट इज 2 3 4 5 into second matrix 1 0 2 5. Okay, now next काय करायचं, आपली मल्टिप्लिकेशनची जे प्रोसेस आहे ते आता हे मागच्या पेक्षा वेगळं आहे. वेगळं इन द सेन्स, याच्याकडे रिझल्टंट मॅट्रिक्स जो आहे तो किती बाय कितीचा येईल, रिझल्टंट मॅट्रिक्स किती बाय कितीचा येणार. याची ऑर्डर किती आहे 2 बाय 2 by 2 हा करेक्ट. by हे 2. पण किती आहे 2 बाय 2. सो रिझल्टंट मॅट्रिक्स पण काय येणार तुमचा 2 बाय 2 चा येणार. मग आता पहिली प्रोसेस काय करणार तुम्ही, हे बघा, हे एक्झाम्पल जर व्यवस्थित कळालं ना 3 बाय 3 चे पण इझिली कळणार. मग फर्स्ट स्टेप काय आहे तुमची, कन्सिडर दिस फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग ते काय येणार, फर्स्ट रो मधला पहिला एलिमेंट काय 2 इंटू 1 प्लस 3 इंटू 2 3 इंटू 2, हा झाला तुमचा पहिला एलिमेंट. ओके, हा तुमचा या मॅट्रिक्स मधला पहिला एलिमेंट येणार. सिमिलरली आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करणार तुम्ही, अगेन हाच रो कन्सिडर करायचा पहिला, आणि इकडे अजून एक कॉलम आहे ना, मग याला मल्टिप्लाय करायचं ते. मग काय येणार 2 इंटू 0 प्लस 3 इंटू 5 केले. ओके, सो नेक्स्ट स्टेप मध्ये आता पहिल्या रोचं काम झालंय आपल्याकडे. आता येऊ आपण दुसऱ्या रो कडे. आता दुसऱ्या रो मध्ये बघा 4 आणि 5 आहे. मग हा दुसरा रो आणि पहिला कॉलम कन्सिडर करायचा. दुसऱ्या रो मध्ये पहिला एलिमेंट आहे 4 इंटू 1 प्लस 5 इंटू 2, हे झालंय तिसऱ्या एलिमेंट साठी. अगेन कन्सिडर सेकंड रो अँड सेकंड कॉलम, हा सेकंड कॉलम कन्सिडर करायचा. काय येणार त्याचं 4 इंटू 0 प्लस 5 इंटू 5, हे आपले ओव्हरऑल आले. आता पुढच्या स्टेप मध्ये याला सिम्प्लिफाय करू. सो याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते किती येणार 2 प्लस 6, इकडे किती येणार 0 प्लस 15, नेक्स्ट किती येणार 4 प्लस 10, आणि लास्ट किती येते 0 प्लस 25. आता यांना ऍड करा. ऍड केल्यानंतर आपल्याकडे रिझल्ट जो आहे तो येईल. दिस इज 8, दिस इज 15, दिस इज 14 अँड लास्ट 25. सो ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2 बाय 2. क्लिअर आहे सर्वांना. क्लिअर, अनुष्काला कळालंय, अनन्या कळालंय, ऍटलिस्ट थंबनेल तरी देत जा रे. रुद्रनीलला पण कळालंय. ओके, मग आता एक 3 बाय 3 च घेऊयात. 3 बाय 3 च ज्यावेळेस करायचं आपल्याला, इट्स अ एक्झाम्पल मला नाही आठवत वरती 103 थर्ड एक्झाम्पल घेतो आपण. मग 3 बाय 3 चं मल्टिप्लिकेशन करायला, लेट्स माय फर्स्ट मॅट्रिक्स इज 3 2 1 4 2 5 1 0 2. This is my first matrix and B is my second matrix. Okay. So B is my second matrix, that is 3 2 5, and C is third matrix with element 2 1 4. Okay. आता माझा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे, त्यातला फर्स्ट क्वेश्चन, A इंटू बी पॉसिबल आहे का. कसं बघणार हो. तुम्ही, याची Yes. ऑर्डर हा Yes. आहे. करेक्ट करेक्ट. 3 बाय 3 याची ऑर्डर किती आहे 3 बाय 1. ओके, पॉसिबल आहे. आणि जो रिझल्टंट मॅट्रिक्स येणार आहे तो किती ऑर्डरचा असेल 3 by 1. करेक्ट 3 बाय 1.
तर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये याचा आन्सर लिहाल त्यावेळेस असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहायचं. पहिले 3, 2, 1, नंतर 4, 2, 5 अँड लास्ट 1, 0, 2. So this is my first matrix multiplied by second matrix that is 3, 2 and 5. Okay. So the first step is first row first column काय येतील 3 into 3 प्लस 2 into 2 प्लस 1 into 5 हे पहिल्या रो साठी झाले. सिमिलरली दुसऱ्या रो साठी काय येईल सांगा बरं. ओके, सेकंड रो हे बघा आता इकडे कॉलम नाहीयेत म्हणून पहिला रो पहिल्याचं झालं संपला विषय. जर इकडे अजून एखादा कॉलम असता तर मी अजून मल्टिप्लाय केलं असतं झालं, पण नाहीये कॉलम, एकच कॉलम आहे. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो अगेन फर्स्ट कॉलम हाच. सांगा काय व्हॅल्यू येतील 4 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस लास्ट काय येणार 5 मल्टिप्लाय बाय 5. आता लास्ट रो अँड अगेन सेम कॉलम. सो काय येतील ते लास्ट रो 1 into 3 प्लस 0 into 2 प्लस 2 into 5 हे आपल्याकडे येणार. आता फायनली याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण टोटल काय कॅल्क्युलेशन येत आहे 9 प्लस 4 प्लस 5 9 प्लस 4 प्लस 5 सेकंड किती येते 12 प्लस 4 प्लस 25 आणि लास्ट किती येते 3 प्लस 0 प्लस 10. ओके, आणि मग जो काही आपला रिझल्टंट मॅट्रिक्स आहे तो काय येतोय 18 देन 25 29 31 41. ओके, आणि लास्ट किती येते 30. सो दिस इज युअर रिझल्टंट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/1. अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करतो. आता हे सेम जर मला पहिला मॅट्रिक्स 3/3 दिलाय तो हा यातला दुसरा क्वेश्चन राहिलाय A into C पॉसिबल होईल का. याची ऑर्डर नाही. किती आहे 1/3 पॉसिबल होणार का. A into C is not possible. Reason because number of columns in A is not equals to number of rows in C. तर ते इक्वल नाहीये त्याच्यामुळे काय ना ते पॉसिबल होणार नाहीये. आता नेक्स्ट एक्झाम्पल let's say A is the matrix with element 3, 2, 4, 2, 5, 1, 1, 2. Okay, and B is the matrix with element 3, 2, 1, 4, 2, 5. So यांचं प्रोडक्ट करायचंय. रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर काय येणार तर बघायचं पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3/3 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3/2. सो रिझल्टंट मॅट्रिक्स जो आहे तो आपला किती ऑर्डरचा येणार 3/2 चाच येणार आहे. मग आता प्रोसेस A into B. So first I will write the first matrix. So first matrix 2, 2, 1, 4, 2, 5 and 1, 1, 2, and my second matrix is 3, 2, 1, 4, 2, 5. Okay. कोणी इंटरेस्टेड आहे सांगायला काय करायचंय
चुकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, बोला तुम्ही फक्त. कोणीच नाही इंटरेस्टेड. बोललो ना, चुकलं तरी चालेल. याचा अर्थ आतापर्यंत एक्झाम्पल झाले त्यातलं काहीच कळायला नाही तुम्हाला. टू प्लस हा, काय म्हटले संस्कृती? 2 into 3 plus 2 हा, into 1 plus 1 into 2. व्हेरी गुड. चला, आता तरी थोडंफार तरी कळाले. काय आलंय पहिलं? 2 into 3, म्हणजे हा पहिला रो पहिला कॉलमचा आपण मल्टिप्लिकेशन करतोय. 2 into 3 प्लस सेकंड काय येत आहे? 2 into 1 प्लस 2 into 1 1, into 2. 1 into 2. हा, आता परत पहिलाच कॉलम घ्यायचा, पहिला रो परत घ्यायचा आणि पाय दुसरा कॉलम सोबत करायचं मल्टिप्लिकेशन. परत काय येणार आपल्याकडे? कलर चेंज करतो लागलं तुम्ही. ओके, या रो सोबत आपल्याला मल्टिप्लाय करायचं. काय येईल? 2 into 2, 2 into 2 2 into प्लस 2 plus 2 into 4 2 प्लस into 4, 1 into 5. 1 into 5. व्हेरी गुड, सही आहे. हे बघा, हे जे तुम्हाला मी आतमधलं जे कॅल्क्युलेशन सांगतोय ना, ते एक्झाम मध्ये काही कंपल्सरी नाही लिहायचंय. ते तुम्ही मॅन्युअली करून तिथे डायरेक्ट व्हॅल्यू लिहिले तरी चालतात. पण इथे हे तुम्हाला क्लिअर कट कळावं म्हणून एकदम डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप जातोय मी. तुम्हाला एकदा हे कळालं की तुम्ही तुमच्या मनाने करायला लागाल काय प्रोसेस येतं. शेवटचं काय होतं? 1 into 5. आता हे पहिल्या रो साठी झाले. पहिल्या रोचं काम संपलंय. आता जाऊ आपण दुसऱ्या रो कडे. ओके, दुसरा रो काय? 4 to 5. आणि पहिला कॉलम घ्यायचा हा, तो किती येणार? ते 4 into 3 प्लस 2 into 1 प्लस 5 into 2. ओके, आता परत सेकंड रो आणि सेकंड कॉलम साठी करायचे. सो काय येणार? ते 4 into 2 प्लस 2 into 4 प्लस 5 into 5. सिमिलरली लास्ट कॉलम जो आहे आपला, ओके, सो लास्ट कॉलम साठी पण सेम प्रोसेस करायची. सॉरी, लास्ट रो. मग हा लास्ट रो घेतलाय आणि इकडला पहिला कॉलम घेतला. सो किती येतं ते? 1 into 3 प्लस 1 into 1 प्लस 2 into 2. आणि लास्ट काय येणार? हे इथे मध्ये गॅप आहे काही, हे नाही तर सगळं एकत्र करा. आणि लास्ट काय येते? 1 into 2 प्लस 1 into 4 प्लस 2 into 5. आता याची पुढची स्टेप जी आहे ती बोला, काय येईल पुढची स्टेप? कॅल्क्युलेशन आहे. आता बघायचं आणि सांगायचं. याचं कॅल्क्युलेशन किती येतं ते सांगा. याचं कॅल्क्युलेशन किती येतं ते सांगा. 6 प्लस 2 प्लस 2 10 येणार का? त्यानंतर 4 प्लस 8 प्लस 5 किती? 17. 70. ओके, नंतर 12 प्लस 2 प्लस 10 24. 24. करेक्ट. याचं 8 प्लस 8 प्लस 25 41. 41. आणि लास्ट कॉलम 3 प्लस 1 प्लस 4 4 प्लस 4 8. ओके, आणि लास्ट 2 प्लस 4 प्लस 10 16. 16. हा, करेक्ट. आणि याची ऑर्डर किती आली आहे? 3/2. तो अशा प्रकारे आपण 3/2 चं पण, हे बघा मी तुम्हाला प्रत्येक, हे बुक मध्ये एवढं काही दिलेलं नाहीये डिटेलमध्ये. मी प्रत्येक टाईपचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक्झाम मध्ये जर आलं ना तर तुम्हाला डिफिकल्टी गेलेली नाही पाहिजे. आता फक्त
एकच टाईप बाकी राहिलंय. त्याच्यामध्ये काय असणार आहे, दोन्ही 3x3चं जर मॅट्रिक्स असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. इन केस मीटिंग जर बंद झाली, परत जॉईन करून आपण ते एक्झाम्पल कंटिन्यू करूया. मी फक्त इथे एक्झाम्पल लिहितो, तुम्ही ट्राय करा. नाही आलं तर मी एक्सप्लेन करतो, डोंट वरी. 6. A is my first matrix in which 2 1 5 1 2. आता एखादा मायनसचं पण टाकतो म्हणजे कन्फ्युजन. 2 3 4 5. and B is the matrix with element, let's say 1 2 3 2 1 5 7 2 6. So this is my second matrix. Now I want to multiply this matrix. So तुम्ही try करा. A into B. 2 1 5 1 2 -2 -3 4 5. Okay.